नमस्कार मंडळी, आणखी एका कुकिंग व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर इथं बघू शकता सोयाबीनची भाजी बनवल्या आणि एकदम असं पटकन तयार होणारी आहे आणि काही जास्त आपल्याला मसाले वगैरे पण घालायचं गरज नाही आणि एकदम असं छान बनवून तयार होते भाकरीसोबत खायला, चपातीसोबत खायला। तर चला बनवायला सुरुवात करूया। मी इथे एक कढई घेतली आहे आणि कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेणार आहे। तुम्हाला पाहिजे तर जास्त पण तुम्ही इथं घालू शकता। मी काय जास्त तेलकट वगैरे खात नाही, तर इथं मी 2 चमचे तेल घालून घेतले। आता ह्याच्यामध्ये काय जिरा घालून घ्यायचा आपल्याला आणि जिरा थोडासा तडतडू द्यायचा। आणि मी इथं काय 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, आता त्याला आपण कापून असं बारीक कातले आणि त्याच्यानंतर इथं एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे बारीक कट करून। त्याला पण आपल्याला असं ह्याच्यामध्ये घालून चांगलं तेलात परतायचं आहे, थोडा रंग चेंज होईपर्यंत। आणि इथं बघू शकता कांदा लाल झाला आहे। आता त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचं टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि त्याला पण आपल्याला असं चांगलं तेलात परतायचं आहे मऊ पडेपर्यंत। आता कांदा पण आपला टोमॅटो पण चांगलं हे झालं थोडंसं। आता ह्याच्यामध्ये मसाले घालायचा आहे। इथं मी घालत आहे 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळदी पावडर आणि थोडंसं लाल तिखट घालणार आहे मी, अर्धा चमचा कमी झालं थोडंसं। आणि ह्याच्यानंतर घालणार आहे इथं चवीपुरतं मीठ 1 चमचा आणि इथं अर्धा चमचा गरम मसाला घालते मी। आणि एवढे मसाले घालून काय आपण चांगलं असं तेल सुटेपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आणि टोमॅटो पण आपला चांगला आणखी थोडा मऊ होईल आणि मसाल्याला पण चांगलं तेल सुटेल। ह्याच्यानंतर काय मी इथं आता सोयाबीन काय अगोदरच पाण्यात काय थोडंसं गरम पाणी करून त्याच्यामध्ये असं ठेवलं होतं। सोयाबीन पण आपलं चांगलं असं हे झालं आहे आणि पाण्यातून काढून काय त्याला ठेवून दिलं होतं। आता ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि तुम्हाला पाहिजे तर पाणी घालू शकता, नाहीतर असंच खाऊ शकता। पण थोडंसं पाणी घाला जेणेकरून सोयाबीनमध्ये चांगलं आपलं पाणी भरतं आणि जेव्हा आपण चपाती वगैरे भाकरीसोबत खातो आणि तेव्हा थोडंसं आपल्याला पाणी लागलं तरच थोडं छान वाटतं, मग नाहीतर असं कोरडं कोरडं चांगलं नाही वाटत। तर थोडंसं पाणी घाला, नंतर काय हे सोयाबीन पाणी काय सुकून घेतं। आता ह्याला काय आपण घट्टपणा यावा म्हणून थोडंसं एक 8-9 काजू आणि थोडंसं शेंगदाणे घालून काय असं मिक्सरला वाटून घ्यायचं बारीक आणि ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि मिक्स करायचं आणि 2 मिनटं काय असं चांगली उकळी येऊ द्यायची। आणि काय गरम गरम आता हे भाकरीसोबत तुम्ही भातासोबत खाऊ शकता आणि 2 मिनटं काय असं झाकून ठेवून द्यायचं। आणि तुम्ही बघू शकता इथं आता उकडल्यानंतर एकदम असं मस्त काय भाजी तयार होते आणि ह्याला काय आता उकळी आल्या चांगली आणि ह्याच्यावर काय चांगलं असं कोथिंबीर घालायची आणि गरमागरम भाकरीसोबत पटापट खाऊन घ्यायचं। तुम्हाला रेसिपी कशी वाटली लाईक करा, आवडली तर, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया असंच पुढल्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत काय खात राहा, मस्त राहा आणि माझी काय व्हिडिओ बघा असंच आणि सपोर्ट करा। तर काय अशा पद्धतीनं तुम्ही पण झटपट बनवू शकता।